अहिल्यानगर शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने येणाऱ्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे संपर्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साविड येथील माऊली संकुल इथं पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलं आहे। दिनांक 7 म्हणजेच शनिवारी दुपारी 1 वाजता दक्षिण आणि उत्तर नगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा साविड येथील माऊली संकुल इथं आयोजित करण्यात आला आहे। आगामी युग घातलेल्या जिल्हा परिषद तसंच महानगरपालिका निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी संपर्कमंत्री शंभूराज देसाई हे येत असून मेळाव्याला मोठ्या संख्येनं शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलं। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख बाबूसाहेब टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश कवडे, समाजी कदम, अप्पा नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गणप्पा आदीसह पदाधिकारी उपस्थित होते। 7 शनिवार रोजी दुपारी 1 वाजता दक्षिण आणि उत्तर या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला। त्या प्रसंगी आमचे संपर्क मंत्री शंभूराजे देसाई आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत असून त्यांना आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांना तशा सूचना दिल्या आणि ते जिल्ह्या त्या आमचा जो आपला नगर जिल्हा आहे तो आमच्या शंभूराज देसाईकडे आहे। त्यामुळे ते आम्हाला त्या दिवशी येणाऱ्या 7 तारखेला मार्गदर्शन करणार आहे। त्याच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत एवढेच मी सांगतो आणि सगळ्यांना आव्हान करतो पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना की त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या दिवशी माऊली संकुल येथे सभागृहामध्ये 1 वाजता हजर राहावे एवढी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहरामध्ये दिनांक 7/6/2025 रोजी दुपारी 2 वाजता माऊली संकुल झोपडी कॅन्टीन साविडी या ठिकाणी माननीय नामदार तथा आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलरावजी लंगे असतील, अमोलजी खताळ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख, त्याच पद्धतीने तालुका प्रमुख, शहर प्रमुख, माजी महापौर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती व सर्वच शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुखापासून सर्वच पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं योग घातलेले जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनला सज्ज राहण्यासाठी आणि काही गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी शंभूराज देसाई येऊ राहिलेले आहेत। त्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वच मेळाव्याला सर्वच शिवसैनिकांना आमंत्रित केलेलं आहे। त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नगर जिल्ह्यांमधून जिल्हा परिषद सदस्य असतील, माजी नगरसेवक असतील, पंचायत समिती सदस्य असतील किंवा जे काही लढवण्यासाठी इच्छुक असतील किंवा पदासाठी इच्छुक असतील अशा पदाधिकाऱ्यांचा आणि इच्छुकांचा त्या ठिकाणी प्रवेश सुद्धा केला जाणार आहे। नगर शहरामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी त्याच ठिकाणी सर्व महापौर, नगरसेवक सर्व या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। त्याच पद्धतीने जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचा वाटा असावा या पद्धतीने आम्ही पूर्ण ताकदीने लढण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला उद्याचा मेळावा हा स्फूर्तीदायक असणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता आमच्या शहर प्रमुखांनी सांगितलं 7 तारखेला आमचे संपर्क मंत्री शंभूराजे देसाई साहेब येणार आहे नगरला आणि संपूर्ण नगरच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे माऊली संकुलात आणि या मेळाव्याला सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवसेना आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार सर्वजण उपस्थित राहावा असं विनंती करतो। प्रतिनिधी मुकुंद भट,
NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.